नमस्कार मित्रांनो. दुर्ग व इतिहास शोध आणि बोध या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च स्वागत. मागील भागामध्ये आपण दुर्ग बांधणीमध्ये काळानुरूप कसे बदल घडत गेले याची थोडक्यात चर्चा केलेली होती. या भागामध्ये आपण विविध कालखंडांमध्ये विविध राजसत्तांच्या काळात या दुर्ग बांधणीत कोणकोणत्या प्रकारचे विविध प्रयोग झाले यांची थोडक्यात चर्चा करणार आहोत. सातवाहनांच्या काळापासून महाराष्ट्रामध्ये गिरिदुर्गांची निर्मिती झालेली आपण मागील भागामध्ये पाहिलं. सुरुवातीच्या काळामध्ये हे गिरिदुर्ग अगदीच बाल्यावस्थेत होते. लष्करी चौकी नाक्याची ठिकाणं या पलीकडे फारसं काही त्यांचं महत्त्व नव्हतं. मात्र साधारणपणे 6व्या शतकापासून गिरिदुर्गांचं महत्त्व टप्प्याटप्प्याने वाढत गेलं आणि त्या मानाने स्थलदुर्ग हे कमी महत्त्वाचे किंवा लष्करीदृष्ट्या गिरिदुर्गांचं महत्त्व हे स्थलदुर्गांच्या तुलनेत अधिक राहिलेलं आपल्याला या कालखंडानंतर दिसून येतं. यादवांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रापुरती जी गिरिदुर्ग बांधणी होती ती अतिशय विकसित झालेली आपल्याला दिसून येते. यादवांची जी राजधानी आहे, देवगिरीसारखा जो दुर्ग आहे, अर्थात तो एक मिश्रदुर्ग असला तरी त्याचा जो बालेकिल्ल्याचा भाग आहे तो गिरिदुर्गच आहे आणि खालचा जो भाग आहे तो स्थलदुर्ग आहे. तर या गिरिदुर्गाला अधिकचं संरक्षण पुरवण्यासाठी ती संपूर्ण टेकडीच तिचा असणारा जो कातळ आहे तो कातून काढण्यात आलेला आपल्याला दिसतो आणि एका प्रचंड भल्या मोठ्या खंदकाची निर्मिती तिथं केलेली दिसून येते. या खंदकामुळे बालेकिल्ला हा उर्वरित भागापासून पूर्णपणे वेगळा झालेला आहे आणि मग ह्या बालेकिल्ल्यात जाण्या येण्यासाठी काढता आणि घालता येण्याजोगता एक पूल सोडला तर इतर दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. हा पूल एकदा काढून घेतला की बालेकिल्ल्याचा उर्वरित प्रदेशाशी संपर्क संपूर्णपणे तुटून येतो. तर ह्या खंदकाच्या निर्मितीसाठी जवळपास 80 लाख टन एवढा प्रचंड प्रमाणात कातळ हा डोंगरातून खोदून काढण्यात आला आणि या बालेकिल्ल्याला अतिशय मजबूत करण्यात आलं. मात्र असं जरी असलं तरी ह्या दुर्गाचा एक अतिशय महत्त्वाचा ज्याला आपण दुर्गुण म्हणूयात किंवा ड्रॉबॅक म्हणूयात तो हा होता की ह्या दुर्गात आत येणे जाण्यासाठी विशेषतः बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जो एकमेव मार्ग होता तो जर एकदा शत्रूच्या ताब्यात गेला तर हा दुर्ग अतिशय केविलवाणा व्हायचा आणि ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं त्यावेळेस हे आपल्याला दिसून येतं की त्याने फक्त प्रवेशद्वाराचा भाग ताब्यात घेतल्यामुळे आतल्या सत्तेला त्याच्या सर्व अटी मान्य करून बिनशर्त तह करावा लागला. अर्थात असं जरी असलं तरी केवळ दुर्ग बांधणीचा विचार केला तर हा एक अतिशय उत्कृष्ट असा दुर्ग बांधणीचा नमुना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर यादवांच्या काळातच सुरुवातीच्या काळात त्यांचे सामंत असणारे, त्यांचे मांडलिक असणारे जे कोल्हापूरचे शिलाहार आहेत त्यांनीसुद्धा प्रचंड प्रमाणात दुर्गनिर्मिती केली. जसं आपण मागील भागात पाहिलं की राजा भोज यांनी सुमारे 17 दुर्गांची निर्मिती केली असं बऱ्याच अभ्यासकांचं मत आहे. पन्हाळासारखी त्यांची जी एक राजधानी होती ती स्वतः एक प्रचंड मोठा बलदंड आणि अतिशय उत्कृष्ट असा गिरिदुर्ग होता. आणि मग पुढे साधारण बहमनींचा कालखंड येतो. त्यांच्या कालखंडामध्ये सुद्धा गिरिदुर्गांची निर्मिती ही निश्चितपणे होतच होती आणि त्या सत्तांनीसुद्धा ह्या गिरिदुर्गांच्या बांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. जर अंतूरसारखा आपण निजामशाहीच्या ताब्यातील किल्ला बघितला तर या किल्ल्यावर आपल्याला त्याचा जो दक्षिणेकडचा बुरुज आहे तो अतिशय बलदंड आहे, बहुमजली बुरुज आहे आणि ह्या बुरुजाच्या दक्षिणेकडचा जो डोंगर आहे हा डोंगर पूर्णपणे कातून काढलेला आहे. त्यातला कातळ वेगळा केलेला आहे आणि तिथं कृत्रिमरित्या तो डोंगर आणि किल्ला यांच्यामध्ये एक ज्याला आपण म्हणू त्यांनी प्रचंड मोठी घळ खंदकच तयार केलेला आहे आणि त्याच्यामुळे समजा जर त्या बाजूने आक्रमण झालं तर शत्रूला थेटपणे त्या बुरुजाला भिडता येत नाही आहे. अर्थात त्याला खंदक म्हणायचं की नाही म्हणायचं हा काहीसा वादाचा मुद्दा होऊ शकतो कारण त्याची जी लांबी आहे ती अगदीच बेताची आहे. मात्र त्या संपूर्ण बुरुजाला संरक्षण देण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात तो कातळ खोदून काढलेला आहे आणि तिथं खंदक सदृश्य ती रचना तयार केलेली आहे आणि ह्या प्रचंड बहुमजली बुरुजाला
त्या खंदकाच्या बाजूतच 2 चोर दरवाजे त्या खंदकामध्ये उतरण्यासाठी बनवलेले आहेत. वेळप्रसंगी सहजपणे दुर्गावरनं निसटून जाता यावं किंवा गुप्तपणे दुर्गातल्या काही म्हणजे दुर्गातनं आत-बाहेर जा-ये करण्यासाठीचे ते चोर दरवाजेच आहेत एक प्रकारचे. तर ह्या बहमनी सत्तांनीसुद्धा असे वेगवेगळे प्रयोग त्यांच्या कालखंडामध्ये गिरिदुर्गांच्या आणि इतर दुर्गांच्या बांधणीतसुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. मात्र महाराष्ट्रापुरता ज्यावेळेस आपण दुर्गबांधणी ह्या घटकाचा विचार करतो, त्यावेळी आपल्याला एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि बऱ्याच लोकांना असा एक त्यांच्या मनामध्ये अशी एक दृढ भावना असते, की महाराष्ट्रातले जेवढे काही गिरिदुर्ग किंवा जेवढे काही दुर्ग आहेत, हे सगळेच्या सगळे शिवाजी महाराजांनीच बांधलेले आहेत. अर्थात असं काही नाही आहे. महाराजांपूर्वीसुद्धा सह्याद्री होता, दुर्ग होते, सारच होतं. मात्र त्यांच्या इतका कल्पक वापर त्यांच्या पूर्वीच्या कुठल्याच शासकाला जमलेला नाही. ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की महाराजांइतक्या प्रचंड संख्येनं विपुल दुर्गनिर्मिती किंवा दुर्गांची पुनर्बांधणी म्हणा, दुर्गांना नव्यानं रूप देण्याचं काम महाराजांइतकं प्रचंड संख्येनं दुसऱ्या कुठल्याही शासकानं केलेलं नाही आहे. मात्र इतर शासकांनीसुद्धा जी काही अल्प-स्वल्प दुर्गनिर्मिती केलेली आहे, तिच्यामध्ये त्यांनी विविध प्रयोग केलेले आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच्या काही दुर्गांमध्ये आपल्याला बुरुजांवरती पावसाळ्याच्या कालावधीत विशेषतः बुरुजांना पालान घालण्याची एक प्रथा असलेली आपल्याला दिसून येते. पालान म्हणजे बुरुजाच्या काही उंचीवर लाकडी मेखा उभ्या करून त्यांच्यावर तात्पुरतं छत टाकून एक निवारा केला जायचा, जेणेकरून दुर्गावर सतत खडा पहारा देणाऱ्या शिबंदीला प्रचंड प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा त्रास होऊ नये. जंजिऱ्यावर आणि इतर काही दुर्गांवर अशा प्रकारचं छत टाकलेलं आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतं. मात्र ही जी रचना असायची ही अगदीच तात्पुरती, तात्कालिक स्वरूपाची असायची आणि पावसाळा झाला की तिची उपयुक्तता नसल्यामुळे ती रचना पुन्हा उतरवली जायची. मात्र अगदी गुजरातच्या किनारपट्टीपासून तर इकडं कालिकतच्या किनारपट्टीपर्यंत इतर भागातल्या दुर्गांवर अशी काही व्यवस्था त्या काळात होती का, याच्याबद्दल ठामपणे काही सांगता येत नाही. इंग्रजांनी व इतर परदेशीय सत्तांनी काही दुर्गांचे जे त्यावेळचे तत्कालीन नकाशे बनवून ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये अशा प्रकारची रचना ही फक्त महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरच्या दुर्गांवरच दिसून येते. खाली दक्षिणेमध्ये किंवा इकडं वरती दमनपासून उत्तरेच्या भागामध्ये असणाऱ्या किनारपट्टीच्या दुर्गांवर अशी काही रचना केल्याचं अजून तरी पाहण्यात आलेलं नाही आहे. त्यामुळे ही रचना सगळ्याच ठिकाणी वापरली जात होती असं ठामपणे सध्या तरी सांगता येत नाही आहे. मात्र हा एक प्रयोग निश्चितपणे होता, हे आपल्याला काही उपलब्ध झालेल्या पुराव्यांवरून निश्चितपणे आढळून येतं. आणि मग एक जो कालखंड येतो, जो आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जिव्हाळ्याचा आहे, तो आहे शिवाजी महाराजांची कारकीर्द. महाराजांनी 1645-46च्या सुमाराला राजगडची निर्मिती सुरू केली. त्यापूर्वीसुद्धा राजगड अस्तित्वात असला तरी तो अगदीच बेवसाऊ होता आणि तिथं दुर्ग म्हणून फारसं काही अवशेष रूपात शिल्लक नव्हतं. त्यामुळे आत्ता आपल्याला जे काही राजगडाचं रूप दिसतं, त्यातला बहुतांश भाग हा महाराजांचीच निर्मिती आहे. आणि मग महाराजांनी ज्यावेळेस राजगडाची दुर्गनिर्मिती करायला सुरुवात केली, साधारणतः 1648-49च्या दरम्यान मोरोपंत पिंगळे कर्नाटकातून महाराजांकडे नोकरीला आले आणि त्यांच्याकडे असलेलं दुर्गनिर्मितीचं ज्ञान, त्यांचं दुर्गनिर्मितीतलं कौशल्य पाहून महाराजांनी राजगडच्या इमारतीच्या कामावर त्यांची नेमणूक केल्याची नोंद आपल्याला बखरींमध्ये आढळून येते. आणि महाराजांच्या सूचनेवर हुकूम मोरोपंतांनी राजगड अतिशय सुरेख बांधून घेतला. आजही राजगडवर जाणारा कोणताही माणूस त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही, इतकी त्याची रचना अप्रतिम आहे. तर हेही महाराजांच्या कल्पनेतला गड प्रत्यक्षात साकार करण्याची कामगिरी त्यांनी अतिशय चोख बजावल्यामुळे असेल कदाचित, महाराजांचा मोरोपंतांवर अतिशय दृढ विश्वास बसलेला आपल्याला दिसून येतो. आणि कदाचित त्यामुळेच महाराजांनी 1662 साली त्यांना स्वराज्याचे पेशवे नेमलं, जे महाराजांच्या शेवटपर्यंत ते त्याच पदावर होते. अर्थात हा एक वेगळा भाग आहे, परंतु इथं आपण दुर्गनिर्मितीमध्ये त्यांचं जे काही योगदान आहे त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करतो आहे. बऱ्याच लोकांचा प्रतापगड हा मोरोपंतांनी बांधला असा एक समज आहे. मात्र तो त्यांनी बांधलेला नसून तो आरदोजी यादव आणि गिरजोजी यादव या दोन यादव बंधूंनी बांधलेला आहे. आणि
कोल्हापूर दरबारातून त्या संदर्भातली त्यांना जी सनद प्राप्त झालेली आहे तिच्यावरून आपल्याला हे सहजपणे दिसून येतं. मात्र प्रतापगडाशी पिंगळे परिवाराचा अतिशय जवळचा संबंध महाराजांच्या नंतरच्या कालखंडात सुद्धा होता आणि कदाचित त्यामुळे तो दुर्ग मोरोपंतांनीच बांधला असावा असा बऱ्याच लोकांचा समज आहे. तर राजगडावर महाराजांनी अनेक वेगवेगळे दुर्ग बांधणीचे प्रयोग केले आणि त्या प्रदीर्घ कालावधीत महाराजांचं स्वतःचं असं एक वेगळंच दुर्ग बांधणीचं शास्त्र तयार झालं आणि मग या अनुभवसिद्ध शास्त्राच्या आधारे महाराजांनी इतर अनेक दुर्गांची निर्मिती केली. काही दुर्ग त्यांनी नव्यानं वसवले जे बेवसाऊ झालेले होते. तर या सगळ्या दुर्ग बांधणीमध्ये महाराजांना राजगडावर त्यांना जो मिळालेला व्यावहारिक अनुभव आपण ज्याला म्हणतो त्याचा निश्चितपणे खूप उपयोग झाला. अतिशय कमी कालावधीमध्ये प्रचंड मोठमोठे गिरिदुर्ग नंतरच्या काळात महाराजांनी बांधलेले आहेत. अगदी प्रतापगड जरी आपण पाहिलं तरी हा प्रचंड मोठा डोंगरी किल्ला महाराजांनी अवघ्या 2 वर्षात बांधून काढलेला आहे. 1656ला जावळी महाराजांच्या ताब्यात आली आणि 1658ला प्रतापगडचं बांधकाम पूर्ण झालेलं आपल्याला दिसून येतं. तर इतक्या कमी कालावधीमध्ये एवढ्या प्रचंड आकाराचे गिरिदुर्ग कसे बांधायचे याच्यासाठी लागणारं जे ज्याला आपण व्यवहारसिद्ध शहाणपण म्हणतो ते महाराजांना राजगडच्या उभारणीतून त्याच्या बांधणीतून अगोदरच प्राप्त झालेलं असल्यामुळं नंतरच्या काळात त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये हे मोठमोठे गिरिदुर्ग बांधले किंवा त्यांची पुनर्निर्मिती केली. जिंजीसारखा प्रचंड आकाराचा दुर्ग जो नुसता फिरायचा म्हटलं तरी आपल्याला 1-2 आठवड्याचा कालावधी लागतो. इतका मोठा दुर्ग महाराजांनी अवघ्या 6 महिन्यामध्ये त्याची पूर्ण रचना बदलून टाकली आणि ती इतकी अभेद्य केली होती की त्यांनी केलेली रचना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं आणि हे काम हे इतर देशांचं नसून युरोपियन लोकांचं किंवा त्या क्षेत्रातल्या युरोपियन इंजिनियरांनी ते केलेलं असावं, इतकं ते अप्रतिम झालेलं आहे असा अभिप्राय आपल्याला हे सत्ताधीश तिथं नोंदवताना दिसतात. मात्र राजगडपुरता जर विचार करायचा झाला तर राजगडला 3 वेगवेगळ्या माच्या आहेत आणि स्वतंत्र बालेकिल्ला आहे. सभासद ह्या प्रत्येक माचीला स्वतंत्र दुर्गच संबोधतो. राजगडचं तो एकूण 4 दुर्ग असंच वर्णन करतो. बालेकिल्ला हा एक स्वतंत्र किल्ला त्यानं गणलेला आहे. सुवेळा माचीला तो स्वतंत्र किल्ला म्हणतो, संजीवनी माचीला स्वतंत्र किल्ला म्हणतो आणि पद्मावती माचीला देखील स्वतंत्र किल्ला म्हणतो. आता हे थोडंसं बुचकळ्यात टाकणारं वाटू शकतं बरं, परंतु जी मंडळी राजगड पायी फिरलेले असतील निवांतपणे त्या लोकांना हे निश्चितपणे जाणवेल की ही प्रत्येक माची जी आहे ती संपूर्णपणे बंदिस्त केलेली आहे. म्हणजे एका माचीतून तुम्हाला दुसऱ्या माचीत कुठलं ना कुठलं प्रवेशद्वार ओलांडल्याशिवाय थेटपणे जाता येत नाही आहे. ह्या सर्व माच्यामध्ये भिंत घालून किंवा तटबंदी टाकून ह्या स्वतंत्र केलेल्या आहेत. पद्मावतीवरून सुवेळाला जायचं असेल किंवा संजीवनीला जायचं असेल किंवा सुवेळावरून संजीवनीला जायचं असेल तर आपल्याला कुठली ना कुठली तटबंदी ओलांडूनच जावं लागतं. त्यामुळे सभासद ह्या प्रत्येक माचीला स्वतंत्र दुर्ग मानतो. परंतु हे केवळ सभासदच मानतो असं नाही आहे. साधारण 19व्या शतकातला एका इंग्रज अधिकाऱ्याने राजगडावरचा बनवलेला एक रिपोर्ट आहे. त्या रिपोर्टमध्ये तर तो राजगडचे 5 किल्ले मानतो. 4 तर आपण सगळ्यांनीच पाहिले, बालेकिल्ला आणि 3 माच्यांचे 3 स्वतंत्र किल्ला. परंतु महाराजांनी पायथ्याला जे शिवापट्टण नावाचं नगर वसवलेलं होतं त्या नगराला देखील तटबंदी होते आणि हा इंग्रज अधिकारी त्या तटबंदीयुक्त छोट्याशा त्या शहराला सुद्धा एक स्वतंत्र दुर्ग मानतो आणि हा परदेशी माणूस आहे आणि तो जेव्हा ह्या तटबंदीयुक्त वास्तूला स्वतंत्र दुर्ग मानतो त्यावेळी त्याचं महत्त्व निश्चितपणे वेगळं आहे. तर महाराजांनी जे शिवापट्टण वसवलेलं होतं तिथं महाराजांचा स्वतंत्र वाडा होता आणि त्याचा पॅलेस असाच उल्लेख त्यानं त्याच्या त्या रिपोर्टमध्ये अहवालामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. राजगडावर त्यावेळेस 50 लोकांची नेमणूक होती, मात्र हजर प्रत्यक्षात 15च लोक होते असं सुद्धा तो त्याच्या अहवालामध्ये नमूद करताना दिसतो. इथं सांगायचा मुद्दा असा आहे की राजगडाला महाराजांनी त्या एकाच डोंगरी किल्ल्याला इतक्या उत्कृष्टपणे त्याचं स्थापत्य सिद्ध केलं होतं की त्या एकाच दुर्गाच्या अंतर्गत 4 वेगवेगळ्या भागांना 4 स्वतंत्र दुर्ग मानण्या इतपत त्यांची रचना इतकी अभेद्य करून ठेवलेली होती. तर ही राजगडाची रचना करत असताना महाराजांनी स्वतःही अनेक प्रयोग केले. त्यातून त्यांना वेगवेगळे अनुभव येत गेले आणि मग त्यांचं स्वतःचं असं एक अतिशय वेगळं आणि ज्याला व्यवहाराचं व प्रत्यक्ष अनुभवाचं पाठबळ आहे असं एक
स्वतंत्र दुर्ग बांधणीचं शास्त्र विकसित झालं, जे त्यांनी नंतर जी दुर्ग उभारणी केली त्याच्यात त्याचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. जर आपण सुवेळाचा भाग बघितला, तर सुवेळाच्या काही भागामध्ये आपल्याला दुहेरी तटबंदी आहे. बरेच लोक त्याला चिलखती तटबंदीसुद्धा म्हणतात. अर्थात चिलखती तटबंदी किंवा नाळयुक्त तटबंदी किंवा दुहेरी तटबंदी हे आपण आपल्या सोयीसाठी वापरलेले शब्द आहेत. जी दुर्ग बांधणीच्या संदर्भात जे शब्द आपल्याला प्राचीन साहित्यात आढळतात त्याच्यामध्ये असं कुठलंही नाव प्रचलित होतं असं दिसत नाही आहे. मात्र चिलखती तटबंदी असं म्हटलं तरी त्यात वावगा असं निश्चितपणे काही नाही आहे. कारण आतल्या भागातली जी तटबंदी आहे तिला बाहेरची तटबंदी एक संरक्षण पुरवत असल्यामुळे, जसं चिलखत हे माणसाच्या शरीराचं बाहेरच्या माऱ्यापासून संरक्षण करतं, तशाच प्रकारचं कार्य ती तटबंदी करत असल्यामुळे तिला चिलखती तटबंदी म्हटलं तरी त्यात फारसं वावगं काही नाही आहे. मात्र हा शब्द दुर्ग बांधणीच्या परिभाषेत निश्चितपणे नाही आहे, हे सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. सुवेळाला त्यांनी काही भागामध्ये तशी तटबंदी बांधलेली आहे आणि संजीवनी तर संपूर्ण माचीलाच महाराजांनी दुहेरी संरक्षण दिलेलं आहे, की जेणेकरून बाहेरच्या तटबंदीवर काही आघात झाला तरी शत्रूला थेटपणे लगेच आतमध्ये प्रवेश मिळू नये. राजगडाच्या जर तिन्ही माच्या आपण लक्षात घेतल्या तर संजीवनी ही त्या मानानं सर्वात कमी उंचीची माची आहे आणि जर त्या भुतोंडेच्या खिंडीपर्यंत जर शत्रू आला तर तो तिथनं अतिशय सहजपणे संजीवनीवर मारा करू शकतो आणि कदाचित संजीवनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू शकतो. हे लक्षात घेऊन महाराजांनी त्या पूर्ण तटबंदीला दुहेरी संरक्षण दिलेलं आहे. असं जरी असलं तरी हा प्रयोग नंतरच्या कालखंडात महाराजांनी सर्रास केलेला आपल्याला कुठे दिसून येत नाही आहे. जसं मगाशी प्रतापगडचा उल्लेख झाला तर प्रतापगडची बांधकाम ही येडका बुरुजापासून केली असं बखरीमध्ये उल्लेख आहे. तर ज्या बुरुजापासून ही बांधकामाची सुरुवात केलेली आहे तर त्या बुरुजाला देखील महाराजांनी अधिकचं संरक्षण म्हणून बाहेरनं पूर्ण त्याला दुहेरी तटबंदीचं संरक्षण दिलेलं आहे. आणि आजही जर आपण प्रतापगडला गेलो आणि त्या बुरुजावर जर जाऊन उभे राहिलो तर तिथून उत्तरेकडे जर नजर टाकली तर त्या बुरुजाच्या पुढे काही अंतरावर आपल्याला छोटंसं मोकळं मैदान दिसतं. आता हे मैदान पूर्वापार होतं की मधल्या काळात तयार झालेलं आहे याच्याबद्दल अर्थातच आपण खात्रीनं काही सांगू शकत नाही आहे. मात्र ज्या अर्थी महाराजांनी त्या बुरुजाला स्वतंत्र दुहेरी तटबंदी दिलेली आहे याच्यावरून आपण एक तर्क निश्चितपणे करू शकतो की कदाचित हे मैदान पूर्वापारच असावं आणि त्या दृष्टीनं जर तिकडनं समजा शत्रू आलाच किंवा त्या मैदानात जर शत्रूने मोर्चा लावला तर तिथून मारा करण्याचा प्रयत्न केला तर ही तटबंदी अगदीच उघड्यावर पडू नये, त्यामुळे ते अधिकचं संरक्षण म्हणून ती रचना केलेली असू शकते. अर्थात हा एक तर्काचा भाग झाला, मात्र तो तिथल्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून केलेला तर्क आहे. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग महाराजांनी त्यांच्या इतर दुर्गांच्या बांधणीमध्ये सुद्धा केलेले आपल्याला दिसून येतात. जर आपण कुलाब्याचा किल्ला बघितला, महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत सर्वात शेवटी बांधलेला हा दुर्ग आहे आणि हा जो दुर्ग आहे तो भरतीच्या वेळेस अगदी समुद्रातला किल्ला असतो आणि ओहोटीला आपण त्याच्यात चालतही जाऊ शकतो. म्हणजे दोन्ही प्रकारे खुष्कीच्या मार्गाने सुद्धा तुम्हाला त्याच्यात ओहोटीच्या वेळेस प्रवेश करता येतो आणि भरती असेल तर तो पूर्ण ज्याला आपण जलदुर्ग म्हणू अशा प्रकारचा तो दुर्ग होतो. तर ज्यावेळेस भरती असते त्यावेळेस त्या लाटांचा जो मारा आहे तो त्या किल्ल्याच्या तटबंदीवर थेटपणे होतो आणि त्याच्यामुळे ती तटबंदी तो मारा सहन करण्यासाठी महाराजांनी प्रचंड मोठमोठ्या शिळा ह्या नुसत्याच एकमेकांवर रचून ठेवलेल्या आहेत. मध्ये जे आपण दुर्ग बांधणीसाठी जे फिलर वापरतो किंवा ज्याला आता आपण प्लास्टर म्हणतो, चुन्याचं आणि वाळूचं जे मिश्रण आहे ते त्यांनी तिथं वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे काय होतं, भरतीच्या वेळेस जो लाटांचा मारा होतो तटबंदीवर तर ते भरतीचं पाणी त्या मोकळ्या खाचांमध्ये दूरपर्यंत जातं आणि त्याचा जोर ओसरतो. त्यामुळे आज हा दुर्ग बांधून जवळपास 350 वर्ष होत आली. 1680च्या दरम्यान हा दुर्ग बांधायला घेतला तर 330-40 वर्ष झाली. मात्र इतक्या प्रदीर्घ कालावधीतसुद्धा हा दुर्ग अजूनही तिथं भक्कमपणे उभा असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे एक असं वेगळंच त्यांनी त्यांच्या अनुभवातनं तयार झालेलं बांधकामातलं प्रयोग त्यांनी तिथं केलेला आहे. त्याच्या अगदी जवळच आपल्याला खांदेरीचा दुर्ग दिसतो. त्या खांदेरी बेटावरही महाराजांनी अगदी अखेरच्या कालावधीत दुर्ग बांधलेला आहे.
तिथं त्या दुर्गबांधणीवरनं महाराजांचं आणि इंग्रजांचं युद्धसुद्धा झालं आणि त्या आरमारी युद्धात इंग्रजांना सपशेल पराभवसुद्धा पत्करावा लागला. मात्र हे युद्ध चालू असतानासुद्धा मराठे दुर्गबांधणीचं काम करतच होते आणि तिथं जे इंग्रज अधिकारी युद्धावर होते, तर त्यांच्या त्या अहवालामध्ये रोज मराठ्यांची ती दुर्गबांधणीतली जी काही प्रगती होत होती ती आपल्याला तिथं दिसून येते. तर खांदेरीवर सुद्धा महाराजांनी काही भागामध्ये नुसत्याच एकमेकांवर शिळा रचून ठेवलेल्या आहेत आणि काही भागामध्ये त्यांनी ते जे प्लास्टर आपण नेहमी वापरतो चुन्याचं आणि वाळूचं जे मिश्रण आहे ते काही भागामध्ये त्यांनी वापरलेलं दिसून येतं. याच्या व्यतिरिक्त त्यांनी अजून एक वेगळा प्रयोग तिथं केलेला आपल्याला दिसून येतो की जवळपास संपूर्ण बेटाला महाराजांनी प्रचंड मोठमोठ्या शिळा आणून त्या शिळांच्या अशा नुसत्या राशी तिथं ओतलेल्या दिसून येतात. त्याच्यामुळे जितक्या सहजपणे आपल्याला उंदेरीला आपली नाव नेता येते तितक्या सहजपणे आपल्याला खांदेरीवर नाव नेता येत नाही आणि उतरल्यानंतरसुद्धा आपल्याला दुर्गावर जाण्यासाठी त्या शिळांच्या राशीवरनं जावं लागतं आणि आजही जर आपण तिथं गेलो तर त्या शिळांच्या राशींवर तिथं ती कालवं वाढलेली आपल्याला दिसून येतात. तर ह्या राशी अशा ओतण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं की शत्रूला थेट दुर्गाला भिडता येऊ नये. दुसरी गोष्ट, उतरला तरी त्याला सहजपणे चालत दुर्गात आत प्रवेश करता येऊ नये. ह्या शिळांवर जी कालवं वाढलेली असतात त्यांच्यावरून चालणं हे अतिशय कठीण आहे. बिना पायताना तसं तर आपण चालूही शकत नाही आणि पायतान घालून जरी चालायचं म्हटलं तरी त्याच्यावरनं चालत जाणं हे खूप कठीण होतं. तर हा एक त्यांनी वेगळाच प्रयोग तिथं केलेला आपल्याला दिसून येतो. आपण जर सिंधुदुर्गची बांधणी लक्षात घेतली तर सिंधुदुर्गला महाराजांनी जे द्वार आहे सिंधुदुर्गचं असेल, अगदी जंजिऱ्याचं सुद्धा असेल, जंजिऱ्याचं द्वारसुद्धा इतक्या बेमालूमपणे लपवलेलं आहे की अगदी जवळ जाईपर्यंत आपल्याला द्वार दिसून येत नाही. सिंधुदुर्गला सुद्धा आपल्यापैकी जे कोणी जाऊन आलेले असाल, आपण जोपर्यंत अगदी द्वाराच्या सन्मुख जात नाही द्वार नक्की कुठे आहे ते आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे शत्रूने दुरून जर द्वारावर हल्ला करायचा काही प्रयत्न केला तर त्याला द्वार नक्की कुठे आहे हे समजूच नये अशा प्रकारे तिथं त्या द्वाराला त्यांनी लपवलेलं आहे. अर्थात महाराजांनी हे द्वार लपवण्याची जी कला आहे ती अनेक दुर्गांवर वापरलेली दिसून येते आणि बरीच मंडळी त्याला गोमुखी द्वार बांधणे असं म्हणतात. मात्र हे त्या रचनेला दिलेलं एक नाव जरी असलं तरी जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जी प्रचलित दुर्गबांधणीच्या ज्या काही संज्ञा सध्या आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये गोमुखी द्वार बांधणी असं काही आपल्याला सापडत नाही. हे अर्थात नंतरच्या कालावधीत काही जाणकार मंडळींनी स्वतःच्या अनुभवातनं त्या द्वारांची रचना पाहून ते दिलेलं नाव आहे. तर रायगडचा महादरवाजा असेल किंवा हे सिंधुदुर्गचं द्वार असेल, महाराजांनी त्यानंतर बांधलेल्या बहुतेक सर्व दुर्गांची जी द्वारं आहेत ती अशाच प्रकारे दोन बुरुजांच्या मध्ये ती लपवलेली आहेत जेणेकरून सहजासहजी ती दुरून दिसू नयेत आणि त्याच्यावर शत्रूला हल्ला करता येऊ नये. याच्या संदर्भाने रामचंद्रपंत अमात्य त्यांच्या आज्ञापत्रात सांगतानाच दिसून येतात की हा जो दरवाजा आहे तो दोन बुरुजांच्या योगे असा बांधावा की जेणेकरून शत्रूला ते द्वार सहजासहजी दिसू नये आणि त्याच्यावर थेट हल्ला करता येऊ नये. द्वार फोडण्यासाठी ज्या पूर्वापर पद्धती वापरल्या जायच्या, ओंडक्यांच्या साहाय्याने म्हणा किंवा हत्तींची धडक देऊन म्हणा, तर अशा पद्धतीने ते द्वार फोडताच आलं नाही पाहिजे. अशा प्रकारे ते द्वार त्या दोन बुरुजांच्या मध्ये लपवलं जायचं. त्याच्यामुळे अधिकचं द्वाराला संरक्षण देण्यासाठी पूर्वी जो एक रचना प्रकार वापरला जायचा ज्याला जिबी म्हटलं जायचं, तर ह्या जिबीची आवश्यकता ह्याच्यामुळे उरली नाही. त्यामुळे तो एक वेगळा त्या रचनेसाठीचा जो वेगळा खर्च व्हायचा बांधकामाचा तोही वाचला आणि दोन बुरुजांच्या आधारे ते द्वार असं इतक्या बेमालूमपणे लपवलेलं असायचं की शत्रूला दरवाजा नक्की कुठे आहे ते कळायचंच नाही. तर हा अतिशय एक वेगळा अभिनव प्रयोग महाराजांनी केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्याशिवाय महाराजांनी दुर्गाचं जे मुख्य द्वार आहे, गिरिदुर्गाचं अर्थातच जे मुख्य द्वार आहे ते थेट गडमाथ्यावर न ठेवता काहीसं कमी उंचीवर आणलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र हा प्रयोग महाराजांच्या पूर्वीसुद्धा अनेक दुर्गस्थपतींनी केलेला आपल्याला दिसून येतो. आपण साल्हेरची जर द्वारमालिका बघितली, शिवनेरीची द्वारमालिका बघितली किंवा अगदी आपल्याला पुण्याच्या जवळ असणारा जो पुरंदरचा दुर्ग आहे,
तर त्याचीसुद्धा जर आपण रचना पाहिली तर जो सगळ्यात पहिला पुरंदरचा दरवाजा आहे तो बालेकिल्ल्याच्या बराच खाली आहे. साधारणतः 150-200 मीटर तो खाली आहे. आणि मग पहिल्या दरवाज्यातनं आपण आत आल्यानंतर आपल्याला परत साधारण एक 150-200 मीटर चढल्यानंतर बालेकिल्ला लागतो. तर हा प्रयोगसुद्धा महाराजांच्या पूर्वी अनेक लोकांनी केलेला आहे. अर्थात महाराजांनी हा प्रयोग खूप जास्त संख्येनं केलेला असल्यामुळे कदाचित तो त्यांच्याच नावे दाखवला जातो. मात्र तसं नाही आहे. त्यांच्या पूर्वीसुद्धा अनेक मंडळींनी अशा प्रकारे तो प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या व्यतिरिक्त जो जंजिऱ्याच्या जवळचा जो पद्मदुर्ग आहे, हा सुद्धा दुर्ग महाराजांनी त्यांच्या अखेरच्या कारकिर्दीच्या अखेरीस बांधलेला आहे. 1676च्या दरम्यान हा दुर्ग महाराजांनी बांधून काढलेला आहे. तर ह्या पद्मदुर्गच्या बांधणीमध्ये सुद्धा महाराजांनी ज्याला आपण जो चुना तिथं वापरलेला आहे बांधकामात, त्याच्यात काही घटकांचं प्रमाण हे निश्चितपणे कमी जास्त केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण तो जो चुना आहे तो इतका घट्ट आहे की ते खालचे खडक झिजलेले आहेत आणि त्या खडकांची झीज होऊन ते आत सरकलेत. मात्र तो चुना सुरुवातीला ज्या पातळीवर लावलेला आहे तो त्याच पातळीवर आजही आपल्याला दिसून येतो. तर महाराजांनी हा चुना इतका उत्कृष्ट मळून त्या दुर्गाची बांधणी केलेली आहे की इतकी वर्ष असतो त्या समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या लाटांचा मारा सहन करून सुद्धा खडक झिजलाय, मात्र तो बांधकामासाठी वापरलेला चुना आजही तसाच्या तसा आहे. आणि मला वाटतं हे आपल्या सर्वांसाठी अतिशय अभ्यास करण्याची गोष्ट आहे. आत्ता सध्या अनेक मंडळी अगदी सरकारी पातळीवर सुद्धा अनेक दुर्गांचं आपल्याला तिथं जतन करताना आणि संवर्धन करताना त्याची कामं चालू असलेली दिसून येतात. तर ह्या चुन्याचं जर आपण काही केमिकल ॲनालिसिस करू शकलो आणि त्याच्यात कुठले घटक किती प्रमाणात वापरले होते याचं जर काही विश्लेषण आपल्याला तज्ज्ञ मंडळींकडून करून घेता आलं तर कदाचित ही होणारी बांधकामं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे करता येऊ शकतील आणि ती दीर्घकाळ टिकणारी निश्चितपणे करता येऊ शकतील. महाराजांच्या नंतरसुद्धा ह्या दुर्ग बांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग होतच होते आणि महाराजांनंतरसुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या काही जे सत्ताधीश झाले, अगदी संभाजी महाराजांनी त्यांच्या अल्प कारकिर्दीत दुर्गनिर्मिती केलेली आहे. पेशवाईच्या काळातसुद्धा महाराष्ट्रात दुर्गनिर्मिती होत होती. अर्नाळ्यासारखा बेटावरचा किल्ला असेल किंवा अगदी सासवडजवळचा सोनोरीसारखा छोटासा डोंगरी दुर्ग असेल, अल्पस्वल्प प्रमाणात असे नका परंतु दुर्गनिर्मिती होत होती. संभाजी महाराजांची अगदीच अल्प कारकीर्द होती. शिवाय औरंगजेब महाराष्ट्रावर चालून आल्यामुळे त्यांना निवांतपणा असा नसला तरी त्यांनी त्यांच्या अल्प कारकिर्दीमध्ये राजकोट उभारला होता, मरणगड नावाचा किल्ला बांधला. तर महाराजांनंतरसुद्धा हे असे छोटे मोठे प्रयोग चालूच होते. आपल्याला अगदी आंग्रेंनीसुद्धा काही दुर्ग बांधलेले दिसून येतात. विशेषतः पूर्णगडसारखा जो दुर्ग आहे मुचकुंदीच्या खाडीवर बांधलेला तो असेल किंवा कोटकामतेचा दुर्ग असेल, तर आंग्र्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार दुर्गनिर्मितीचे प्रयत्न केलेले आहेत. करवीरकर छत्रपतींनीसुद्धा दुर्गनिर्मिती केलेली आहे. फोंडा घाटाच्या तोंडावरच जो शिवगड आहे तो करवीरकर छत्रपतींचीच निर्मिती आहे. याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही दुर्गनिर्मिती करवीरकर छत्रपतींनी केलेली आपल्याला कागदोपत्री त्याची नोंद सापडते. तर असं महाराजांच्या नंतरसुद्धा दुर्ग बांधणीचं जे काम आहे ते सातत्यानं सुरूच होतं. मात्र महाराजांइतकं प्रचंड संख्येनं आणि त्यांच्या इतकं विविधतापूर्ण दुर्गनिर्मितीचं काम इतर कोणत्याही शासकाला करता आलेलं नाही. सभासद तर सांगतो की महाराजांनी 111 जुने नवे दुर्ग वसवले. अर्थात हा आकडा हा त्यांनी दुरुस्ती केलेले दुर्ग आणि नव्यानं बांधलेले दुर्ग ह्या सर्वांचा मिळून आहे. मात्र असं जरी असलं तरी महाराजांनी 8 जलदुर्ग अगदी नव्यानं बांधलेले आहेत. आणि महाराजांची कारकीर्द जर आपण लक्षात घेतली तर त्या 30-35 वर्षाच्या कालखंडात सुरुवातीचा साधारण 1670पर्यंतचा कालखंड तर हा अतिशय धावपळीचा आहे. स्वास्थ्यता अशी नाही आहे. शिवाय आर्थिक आघाडीवरसुद्धा तितकीशी चांगली परिस्थिती नव्हती. मात्र असं असतानासुद्धा 1670 नंतर ज्यावेळेस महाराजांनी मुघलांविरुद्ध आघाडी उभारली आणि तिथून त्यांनी जो आक्रमक पवित्रा घेतला, तर त्यानंतरच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराजांनी दुर्गनिर्मितीसुद्धा प्रचंड संख्येने केली. दुर्गांची दुरुस्तीसुद्धा
अनेक दुर्गांची दुरुस्तीसुद्धा करून घेतली. आणि हे जे 111 हा जो काही आकडा सांगितला जातो आहे, हा अगदीच ज्याला आपण अवास्तव म्हणू असा निश्चितपणे नाही आहे. अगदी सुदूर दक्षिणेतसुद्धा महाराजांनी साजरा गोजरासारखा त्या वेल्लोरच्या टेकड्यांवर दुर्ग बांधलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्या व्यतिरिक्त जिंजीच्याच परिसरामध्ये महाराजनगड नावाचा एक दुर्ग स्थानिक मंडळी सांगतात की हा शिवाजी महाराजांनीच बांधलेला आहे. बेळगावजवळचा येळ्ळूरगड किंवा राजहंसगड असेल किंवा अगदी आपल्याला महाराष्ट्राची हद्द सोडल्या सोडल्या जो लागतो वल्लभगड, हा सुद्धा महाराजांनीच बांधलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अनेक दुर्ग महाराजांनी दक्षिण भागातसुद्धा बांधलेले आहेत. आणि माहुलीच्या जवळसुद्धा महाराज एक दुर्ग बांधण्याचा प्रयत्न करत असलेली औरंगजेबाच्या अखबारातली नोंद आहे. मात्र तिथं हल्ला करून मुघलांनी तो प्रयत्न हाणून पाडला. मात्र असं जरी असलं तरी जिथं जिथं शक्य आहे किंवा जिथं जिथं आवश्यकता आहे अशा प्रत्येक ठिकाणी महाराजांचा दुर्गनिर्मिती करण्याचा किंवा आहे ते दुर्ग अतिशय मजबूत करण्याचा प्रयत्न होता, हे आपल्याला निश्चितपणे दिसून येतं. साधारण सातवाहनांच्या कालखंडापासून ही दुर्गनिर्मितीची, विशेषतः गिरिदुर्गांची जी निर्मिती महाराष्ट्रात सुरू झालेली आहे, ती आपल्याला अगदी सोनोरीच्या मल्हारगडापर्यंत अव्याहतपणे चालू असलेली दिसून येते. अनेक शासकांनी इथं दुर्ग बांधलेले आहेत आणि प्रत्येक शासकाने आपापलं योगदान त्यात दिलेलं आहे. त्याबद्दल त्या प्रत्येक शासकाचं आपण स्मरण ठेवायलाच हवं. मात्र ह्या दुर्गांनी इथल्या माणसांना जगवलं, तगवलं, त्यांचा स्वाभिमान टिकवून ठेवला आणि आपण ह्या परदेशी सत्तांशी लढू शकतो, त्यांना परास्त करू शकतो, हा आत्मविश्वास महाराजांनी ह्या दुर्गांच्या साहाय्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केला होता. तो महाराजांच्या नंतर 2 पिढ्या ह्या लोकांनी इथं सतत लढा देऊन तो जो स्वाभिमान किंवा जो एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये जागवला होता, तो त्यांनी तिथं सिद्ध केला. आणि मग मुघल ह्या लढ्यामध्ये परास्त झाले. औरंगजेब इथेच त्याला देह ठेवावा लागला. पुढे मुघल पुन्हा उत्तरेत गेले, मराठे उत्तरेत गेले त्यांच्या पाठोपाठ, पूर्ण भारतभर मराठ्यांचं राज्य आलं. हे सारं घडू शकलं ह्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं इथं असणारे गिरिदुर्ग आणि इथला असणारा भूगोल आणि ह्या साऱ्याचा कल्पकतेनं, योजकतेनं वापर करणारा नेता. तर महाराजांनी जे कार्य केलं ते हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कुठला असेल तर सामान्य माणसाचा आत्मविश्वास त्यांनी जागा केला. आणि ह्या सामान्य माणसाला ह्या गिरिदुर्गांच्या साहाय्याने अल्प शिबंदीनिशी प्रचंड मोठ्या सैन्याशी कसं लढायचं याचं त्यांनी इतकं त्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं की त्यामुळे मराठे संख्येच्या बाबतीत कधीही कोणाला जुमानतच नव्हते. तर असे हे गिरिदुर्ग आहेत आणि त्यांच्या बांधणीमध्ये महाराजांनी जे विविध प्रयोग केले त्याच्यामुळे पुढे ह्या गिरिदुर्गांचं मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात अनन्यसाधारण असं महत्त्व राहिलेलं आपल्याला दिसून येतं. आशा करतो की हा व्हिडिओ आणि याच्या माध्यमातून गिरिदुर्गांच्या बांधणीत जे विविध प्रयोग वेगवेगळ्या शासकांनी केले आणि विशेषतः शिवाजी महाराजांनी केले याची एक छोटीशी झलक आपण पाहिली, आपल्याला ती आवडली असेल. दुर्ग व इतिहास शोध आणि बोध हे चॅनल जर आपल्याला आवडलं असेल तर आपण आमचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.